आज बनवूया एकदम झणझणीत असा ठेचा बाजरीच्या भाकरीबरोबर. कोणाकोणाला आवडतं असं बाजरीच्या भाकरीबरोबर ठेचा आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाकून. चला रेसिपीला सुरुवात करू झटपट अशी. तर ठेचा बनवण्यासाठी बघा इथे मी हिरव्या मिरच्या अशा बारीक कवळ्या घेतल्या आता. आणि आता मिरच्या आपल्याला छान भाजून घ्यायच्यात. लोखंडाचा तवा घेतला आहे. लोखंडाच्या तव्यामध्ये मिरच्या भाजून घेतल्या ना तर ठेच्याला चव अजून छान येते. तर गॅसची फ्लेम थोडीशी स्लो ठेवायची म्हणजे हे होतं मिरच्या एकदम छान भाजल्या पाहिजेत. आता आपण इथे शेंगदाणे टाकले. अर्धी वाटी एवढे शेंगदाणे टाकायचे. तर थोडंसं तेल टाकू भाजण्यासाठी आणि मिरच्याला एकदम मस्त असं भाजून घ्यायचं. त्याबरोबर आपले शेंगदाणे पण भाजले जातील. तर तवा व्यवस्थित गरम झालेला आहे बघा. छान आपण 2 ते 3 मिनिटांमध्ये छान मिरच्या भाजल्या जातील. स्लो गॅसवर भाजल्या ना तर खरपूस अशा भाजतात. त्यानंतर भरपूर असा लसूण टाकायचा आणि ठेच्यामध्ये ना लसूण जास्त टाकायचा म्हणजे चव छान लागते. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लसूण कमी जास्त करू शकता. 1 चमचा जिरे टाकायचे. तर ते सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं बघा. माझी मम्मी जे ठेचा बनवायची ना त्याच्यात जिरे नव्हती टाकत पण मी इथे टाकले जिरे आणि एकदम छान लागायचं. आमच्या टायमाला ठेचा भाकरी आणि लोणचं असायचं. खूप हेल्दी आणि पौष्टिक असं ते जेवण होतं. आता इथे आपण भरपूर अशी याच्यात कोथिंबीर टाकू आणि मिरच्या छान भाजल्या ना तिखटपणा कमी होतो आणि चव पण छान लागते. त्यामुळे स्लो गॅसवरच भाजायचं आहे. कोथिंबीर छान अशी परतून घेऊयात आपण. हे सगळं परतून घेतलं आहे बघा 2 मिनटासाठी. गॅस आता बंद करायचा आणि 1-2 मिनटं याला तव्यावरच ठेवायचं आहे. त्यानंतर एका ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि थंड झालेलं आहे. आता आपण खलबत्त्यात टाकू. तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटा. पण खलबत्ता माझ्याकडे छोटा आहे तरी पण याच्यात बसेल हा ठेचा. तर खलबत्त्यात वाटली तर त्याची चव अजून वेगळीच लागते मिक्सरपेक्षा. चवीप्रमाणे मीठ टाकू आणि याला आता आपण ठेचून घेऊया. तर ठेचा बघा आपला असा झणझणीत तयार झाला आहे. मी तुम्हाला दाखवते. मस्त एकदम झणझणीत असा आपला हा ठेचा तयार झाला आहे. आता याला आपण काढून घेऊया. तर इकडे मी गरमागरम अशी बाजरीची भाकरी केलेली आहे. त्याच्यावर आपण ठेचा काढून घेतला आहे. आता याच्यावर आपण थोडंसं तेल टाकूया. तुम्हाला आवडत असेल तर टाका. आता नाही टाकलं तरी चालेल. या सर्वजण खायला. कोणाकोणाला आवडतं असा ठेचा. आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.